नमस्कार मंडळी, मी सायकोथेरपिस्ट मानसी आंबडेकर। बरेच पालक जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये येतात तेव्हा ते आपल्या मुलांच्या तक्रारी घेऊन येतात। तो अभ्यास करत नाही, परीक्षेच्या वेळेला त्याला ताप येतो, परीक्षेमध्ये तो घाबरून जातो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या। पण हल्लीच्या काळामध्ये त्याला व्यसन लागल्याचं प्रमाण सुद्धा म्हणजे तक्रारींमध्ये ते खूप वाढलेले आहे। व्यसन म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीशिवाय दुसऱ्या कशाचा विचारच न येणं, ध्यास लागल्यासारखी सतत तीच गोष्ट पुन्हा करावीशी वाटणं। मग एखादी खाण्याची गोष्ट असेल तर ती सतत खातच राहावीशी वाटणं, किंवा एखादा ऑनलाईन गेम सारखा प्रकार असेल तर सतत ऑनलाईन गेमच खेळावंसं वाटणं। या आणि अशा अनेक व्यसनांच्या आहारी अगदी लहान वयातली मुलं आता जायला लागलेली आहेत। 10-11 वर्षांपासूनच्या मुलांच्या या आणि अशा तक्रारी ऐकताना मनाला फार वाईट वाटतं, आणि म्हणूनच या विषयावर तुमच्याशी थोडंसं बोलायचं ठरवलेलं आहे। व्यसन कुणालाही कुठल्याही वयात लागू शकतं, पण त्याच्या पाठीमागची काही कारणे आहेत। पहिल्यांदा जेव्हा एखाद्या गोष्टीचा किंवा नवीन एखाद्या अनुभवाचा आपण भाग होतो, कुणामुळे तरी कोणाच्या तरी आग्रहामुळे आपण ती गोष्ट उत्सुकतेने करून पाहतो, तेव्हा जर आपल्या वास्तवामध्ये आपण दुःखी असू, चिंताग्रस्त असू आणि त्या गोष्टींनी आपल्याला प्रचंड आनंदाचा अनुभव दिला तर आनंद देणाऱ्या गोष्टीकडे आपण साहजिकच ओढले जातो, आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा ती गोष्ट केली तर पुन्हा पुन्हा आपल्याला आनंदीच वाटत राहील असं वाटून आपण त्या वस्तूच्या त्या गोष्टीच्या आहारी जायला लागतो। दारू पिणं किंवा नार्कोटिक ड्रग्ज घेणं, त्याचा अनुभव घेणं, या सगळ्या गोष्टी त्याच कारणामुळे वाढतात। धूम्रपान करणं, तंबाखू खाणं किंवा ऑनलाईन गेम खेळत राहणं, जुगार खेळणं किंवा सतत ॲडल्ट साइट्स पाहत राहणं, या गोष्टी सुद्धा आपल्याला व्यसन लावू शकतात। एखाद्या गोष्टीचं व्यसन लागणं हे आपल्याला वास्तवापासून दूर नेत जातं। व्यसन केव्हा लागतं तर आपण एखादी गोष्ट केल्यानंतर, त्याचा आनंद घेतल्यानंतर त्यातून बाहेर पडत नाही, तर पुन्हा एखाद्या दलदलीमध्ये अडकल्यासारखे त्याच्याचकडे ओढले जातो आणि सतत तेच करण्याचा विचार करत राहतो। या कारणासाठी म्हणजे या गोष्टीसाठी काही कारणं आहेत की 4 गोष्टींमुळे आपण हे व्यसन सोडू शकत नाही, किंवा तीच गोष्ट आपल्याला पुन्हा करावीशी वाटते। याला हॉल्ट प्रोग्राम असेही म्हणतात। हॉल्ट म्हणजे काय तर हंगर, अँगर, लोनलीनेस किंवा टायर्डनेस। एखादी वस्तू म्हणजे ती दारू असेल, सिगरेट असेल, तंबाखू असेल किंवा अगदी एखादा नार्कोटिक ड्रग, ते परत परत घ्यावंसं वाटण्यासाठी ही 4 कारणं असू शकतात असं जगभरातल्या वेगवेगळ्या पेशंट्सच्या अभ्यासावरून दिसून आलं। ज्याच्यामध्ये आपली भूक विसरण्यासाठी, म्हणजे भूक लागलेली असताना सोबत अन्न नसेल तर ती भूक मारण्यासाठी पुन्हा पुन्हा दारूचं सेवन करणं किंवा सिगरेट पिणं, हे प्रकार आपण होताना पाहतो। त्याचबरोबर आहे अँगर, म्हणजे रागाच्या भरामध्ये स्वतःला शिक्षा करण्यासाठी आपण दारू पिताना किंवा स्मोकिंग करताना म्हणजेच धूम्रपान करताना अनेकांना पाहतो। त्याचबरोबर तिसरं कारण आहे लोनलीनेस, म्हणजे जर आपण एकटे असू तर हे गोष्ट करू नये किंवा या गोष्टीपासून स्वतःला थांबवावं असं सांगणारं आपल्या आजूबाजूला कोणीच नसतं, तर आपलं एकटेपण विसरण्यासाठी सुद्धा काही वेळेला या वस्तूंचा किंवा या गोष्टींचा आधार घेताना पेशंट आपल्याला दिसतात। आणि चौथं कारण आहे टायर्डनेस किंवा थकवा येणं। आपल्याला जर थकवा आलेला असेल तर तो विसरण्यासाठी सुद्धा अल्कोहोल किंवा धूम्रपानाची सवय अनेकांना लागलेली असते। नुसतं एवढंच नाही, रोजच्या आहारामध्ये जर चहा आणि कॉफी यांचं प्रमाण जास्त असेल तर थोड्या काळानंतर चहा आणि कॉफीची सुद्धा तल्लफ येते आणि त्याचंही पुढे जाऊन व्यसन लागू शकतं। या सगळ्या व्यसनांमधून जर बाहेर पडायचं म्हणजे सोब्रायटी मिळवायची तर ती एक तपश्चर्या आहे। त्यासाठी मनाचा निग्रह अतिशय महत्वाचा असतो। जो या गर्तेमध्ये अडकलेला आहे त्याची जर मनापासून इच्छा असेल तर तो स्वतःला या व्यसनांच्या पासून दूर नेऊ शकतो, आणि त्यासाठी समुपदेशक असतात, आणि काही वेळेला व्यसनांमधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा पोटामध्ये औषधं देण्याची, इंजेक्शन्स देण्याची वेळ आलेली असते। या व्यसनांनी तुमच्या शरीराचं नेमकं किती नुकसान केलंय याचं भान एखाद्या पेशंटला जेव्हा आपण देतो तेव्हा त्याला त्या आजाराची किंवा आपल्या शरीराच्या झालेल्या नुकसानाची जाणीव होऊ शकते। आणि म्हणूनच जेव्हा रिलॅप्सची भीती येते की एखाद्या वस्तूंपासून जेव्हा सोब्रायटी आलेली आहे, त्यापासून व्यसनांपासून दूर गेलेले आहेत आणि आता पुन्हा त्या व्यसनाकडे त्या माणसाला वळावंसं वाटतंय, तेव्हा येणाऱ्या विड्रॉवल्सचा सामना
हा पेशंट कसा करतो त्याच्यावर अवलंबून आहे की तो रिलॅप्स होईल की नाही. आणि म्हणूनच विड्रॉवल्स आल्यानंतर त्यांचा संघर्ष त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये. त्यांचा हा संघर्ष, विड्रॉवल्सची स्वीकृती हे त्यांना करू देणं आणि त्यानंतर रिलॅप्स होऊ न देणं, त्यासाठी त्यांच्या मनाची शक्ती, मनाची उमेद वाढवण्यासाठी मदत करणं, हे समुपदेशकांचं काम असतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.